आणि आता पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी। पुणेकरांना आता घर बसल्या शहरातील पार्किंगची माहिती मिळणार आहे। पुणे महानगरपालिकेने GIS मॅपिंग ऑफ पार्किंग रिझर्वेशन उपक्रम हाती घेतला। पार्किंगची स्थिती उपलब्धता एका क्लिकवर उपलब्ध होईल। पुणे शहरातील पायाभूत संरचनांचे स्ट्रक्चरल ऑडिट देखील आता केलं जाणार आहे। तर पुणेकरांसाठी हा महत्त्वाचा निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। भिवंडीमधील एका दुर्घटनेच्या संदर्भातली बातमी पाहूयात। भिवंडीमध्ये प्लास्टिक कॅरेटला भीषण आग लागली। भिवंडीतील फ्रूट मार्केटमधील ही घटना आहे। आगीचं कारण मात्र अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे। नागरिकांची धावपळ झाली, आग विझवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहे। भिवंडीत प्लास्टिक कॅरेटला भीषण आग लागल्याची ही घटना घडलेली आहे। तिकडे साताऱ्यातील सोनगावमध्ये कचरा डेपोला भीषण आग लागली। आगीमुळे धुराचे लोट पाहायला मिळाले। वाहतुकीला देखील अडथळा झाला। भरदिवसा वाहनाचे लाईट लावून प्रवास करण्याची वेळ आली। घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। तसंच पाण्याचे टँकर देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। सोनगाव कचरा डेपोच्या इथे आग लागल्याची वर्दी आपल्याला भेटली आहे आणि आपण त्वरित गाडी पाठवून आग विझवायचं काम तर चालू केलेलं आहे। साईड बाय साईड आपण सरकारी आपले नगरपालिकेचे पाण्याचे टँकर तसेच प्रायव्हेट टँकर यांना पण अप्रोच करून आग त्वरित किंवा लवकरात लवकर विझवण्याचा प्रयत्न चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।